नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जो 5 ऑक्टोबरपासून ते 8 ऑक्टोबरपर्यंत ऑल इंडियाचा थर्ड राऊंड सुरू होणार आहे. तर त्या थर्ड राऊंडचा कट ऑफ काय जाऊ शकतो हे कॅटेगरीनुसार आपण बघणार आहोत. तर सर्वात अगोदर या राऊंड 3 मध्ये जवळपास 2000 सीट व्हॅकंट आहेत आणि नव्याने त्याच्यामध्ये 10 कॉलेजची भर पडलेली आहे. त्यामधील 8 कॉलेज हे महाराष्ट्रामध्ये नवीन आलेले आहे, एक उत्तर प्रदेशमध्ये आलेला आहे आणि एक उत्तराखंडमध्ये. तर बघू की किती रँक्सपर्यंत ओपन, OBC, EWS, SC, STचा कट ऑफ जाऊ शकतो याची माहिती बघूया. तर सर्वात अगोदर ओपन कॅटेगरीची रँक ही 25,000पर्यंत जाऊ शकते, की कोर्स नीटचा मार्क्स तुमचे 652पर्यंत क्लोज होऊ शकते. त्याच्यानंतर OBC कॅटेगरी 25,200 आणि नीट मार्क्स 652पर्यंत. त्यानंतर EWS 647पर्यंत क्लोज होऊ शकतो, तर रँक असेल 28,500. त्याच्यानंतर SC कॅटेगरी क्लोजिंग रँक असू शकते 1,40,000 आणि मार्क्स असू शकतात 548. हे ऑल इंडियाबद्दल बोलत आहे आपण राऊंड 3साठी. त्याच्यानंतर ST कॅटेगरी 1,75,000पर्यंत जाऊ शकते आणि नीटचे मार्क 521पर्यंत. म्हणजे जवळपास हा कट ऑफ थोडा डाऊन येण्याची शक्यता आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना समजा ऑल इंडिया कोट्यामधून राऊंड 3मध्ये सीट जर मिळाली तर त्यांना ती घेणं कंपल्सरी आहे. म्हणजे ते अपग्रेड काही करू शकत नाही, कारण की जो नेक्स्ट राऊंड होईल ऑल इंडियाचा तो होईल स्ट्रे व्हॅकन्सीचा राऊंड. तर हे झाले आपले कॅटेगरी वाईज की राऊंड 3मध्ये काय कट ऑफ जाऊ शकतो. हा कट ऑफ यासाठी कमी जाऊ शकतो थोडा 1-2 मार्कांनी, कारण की जवळपास 10 कॉलेज ऑल इंडियामध्ये इन्क्रीज होण्याची शक्यता आहे, म्हणजे झालेली आहे. त्यापैकी 8 महाराष्ट्र, 1 UP आणि 1 उत्तराखंड. तुम्हाला चॉईस फिलिंग दरम्यान काही अडचण आली तर दिलेल्या नंबर तुम्ही मेसेज करू शकता, किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, त्याद्वारे तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन होऊ शकता. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि त्यांना शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.